विनेश फोगटला अपात्र ठरवल्याबद्दल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स अर्थात सीएस मध्ये सुनावणी सुरू झाली। थोड्याच वेळात त्यावर निर्णय येणार आहे। त्यामुळे विनेशची अपात्रता कायम राहणार की तिला सिल्वर मेडल मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। विनेश फोगटला अपात्र ठरवण्याबद्दल आता सीएस मध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये त्यावर निर्णय येणार आहे। त्यामुळे विनेशची अपात्रता कायम राहणार की तिला सिल्वर मेडल मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। केवळ 100 ग्रॅम वजन हे तिचं अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता एकंदरीतच संपूर्ण क्रीडा विश्वातून याबद्दल प्रतिक्रिया देखील उमटलेल्या होत्या आणि त्यानंतर आता विनेश फोगटला अपात्र ठरवल्याबद्दल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स अर्थात सीएस मध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये त्यावर निर्णय येणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता विनेशची अपात्रता कायम राहणार की तिला सिल्वर मेडल मिळणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही सुनावणी असणार आहे आणि काय नेमकं घडतं या सुनावणीमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काय अपडेट मिळतात या सुनावणीचे? दीपक, ही सुनावणी आत्ताच सुरू झालेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातले जे वाद असतात त्या वादा प्रकरणात जर न्यायनिवाडा करण्याचा अधिकार कोणाला असेल, सर्वोच्च अधिकार, तर तो कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सला असतो। 1984 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती। लुझान, स्वित्झर्लंडमध्ये याचं मुख्य कार्यालय आहे। न्यूयॉर्क आणि सिडनीमध्ये देखील त्यांचे पर्यायी कार्यालय आहेत। पण ऑलिम्पिकच्या निमित्तानं दरवेळेला म्हणजे दर 4 वर्षांनी ज्या ऑलिम्पिक ज्या शहरात होतं तिथे एक पर्यायी ऑफिस सुरू केलं जातं आणि तिथंच ही सुनावणी होणार आहे। म्हणजे पॅरिसमध्ये ही सुनावणी होते आणि विनेशचं सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे। अंतिम फेरीत तिने धडक मारली होती 50 किलोच्या, पण तिचं वजन जास्ती भरलं 100 ग्रॅम आणि त्यामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि त्याच पार्श्वभूमीवर विनेशनं जी याचिका दाखल केली आहे त्या संदर्भात ही सुनावणीला सुरुवात होते। विजयाबद्दलचे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।